आपली पृथ्वी आपली जबाबदारी. आपली पृथ्वी आपली आई आहे, पण आज ती आजारी झाली आहे. हवा दूषित, नद्या घाणेरड्या, झाडं तोडली जात आहेत. चला तर मग आता वेळ आली आहे जागी होण्याची आणि पृथ्वी वाचवण्याची. दृश्य 1 मध्ये आपण पृथ्वीचा आक्रोश याबद्दल थोडक्यात माहिती घेणार. पहिल्या दृश्यात आपण पाहू आपल्या पृथ्वीची व्यथा ती कशी रडते, कारण माणसाने निसर्गाचं नुकसान केलं आहे. मी तुमच्या सगळ्यांची मदत आहे. तुमच्यामुळे माझं अस्तित्व आहे. आधी मी हिरवीगार होते, नद्या गात होत्या, झाडं नाचत होती, पण आता मी आजारी आहे. काळी हवा, नदी विषारी, झाडे मरत आहेत आणि तुम्ही सगळे उभे आहात. मी नदी पूर्वी माझं पाणी स्वच्छ होतं आणि विषारी झालं आहे. पूर्वी लोक माझी पूजा करत होते, आज माझ्यात कचरा आणून टाकतात. मी सावली दिली, ऑक्सिजन दिला, माझं अस्तित्व तोडलं, मला जाळलं आणि काँक्रीटच्या जंगलांनी मला मी प्लास्टिक तुमची सुविधा, मी स्वस्त आहे पण अमर आहे. मी हवेत, पाण्यात, जमिनीत सगळीकडे. तुम्ही मला फेकतात पण मी कधीच जात नाही. जर असंच चालू राहिलं तर मी फक्त माझं सौंदर्य फक्त एका चित्रात राहील. मी नाही तर कोणीच नाही. दृश्य 1 मध्ये आपण बघितलं मदर अर्थ, नदी, झाड आणि प्लास्टिक यांचे मनोगत. आपण दृश्य 2 मध्ये आपण बघूया विद्यार्थ्यांची जागृती. आज कॉलेजला येतात सकाळी तुम्हाला काय गाड्या वाहने यांच्यामुळे झालेलं प्रदूषण आहे. आपण दिवसभर कचरा करतो, त्यामुळे प्रदूषण वाढतं, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. आपण फक्त बोलणार नाही तर काहीतरी कृती करायला हवी, नाही का? यासाठी मी सोशल मीडियावर #सेव्ह ही मोहीम सुरू करतो. त्यात आपण झाडे लावायचे किंवा पाणी वाचवण्याचे व्हिडिओ टाकू शकतो. छान कल्पना आहे तुमची, पण फक्त फोटोचा यूज करून आपण हे करू शकत नाही, तर आपल्याला काहीतरी उपक्रम राबवावे लागतील. मी एक वेबसाईट तयार करतो जिथे आपण परिवारासाठी कल्पना करू. माहिती आहे का, मागील 3 वर्षात आपल्या शहरात कचरा 40% वाढला आहे. खूपच भीषण आहे. चला तर मग ठरवूया, आपण पृथ्वी संरक्षण गट बनवूया, ज्यामध्ये रोज आपण एक चांगलं काम करूया. म्हणजे रोज केल्याने प्रत्येक दिवसाचं फक्त 1 दिवस करायचं आणि नंतर नाही असं नाही, तर रोज एक काम करण्याचं ठरवूया. म्हणजे पाणी वाचवणे, झाडं लावणे आणि प्लॅस्टिक टाळणे. आपण पृथ्वीचे मुलं आहोत, तिला जपणं आपलं कर्तव्य आहे. तर आपण सगळ्यांनी आज ते भाषण घेऊया. So our planet is our home, but every day it is built by pollution. The air we breathe, the water we drink, and the land we live on are getting polluted because of human activities. Plastic waste, smoke vehicles, and chemical waste from factories are destroying our nature and harming our animals too. It is our duty to protect the earth. We can start with small scale by planting trees, using less plastic, keeping our surroundings clean and saving water and energy. Every small action matters. Friends, promise today that we will take care of our earth, because if we protect nature, nature will protect us. Thank you. तर आपण दृश्य 2 मध्ये विद्यार्थ्यांची जागृती बघितली. आता दृश्य 3 मध्ये यावर प्रौढांची काय प्रतिक्रिया आहे तर हे बघूया. विद्यार्थ्यांच्या प्रेरणेने आता मोठेही बदलायला तयार झाले आहेत. होय, शिक्षक, अधिकारी सगळे एकत्र येऊन पृथ्वी वाचण्याचा निर्धार करतात.
प्रकारचं आहे की शेतकरी काय आपण कंपनी झाली आहे पाण्या प्रदूषण हवेची ही फक्त काही आशा घेतो ही संपत झाली. चला बदल करूया, गाडी पर्यावरणाचे रक्षण करूया, गावाची गरीब डॉक्टर यांनी तहसीलदारासमोर त्यांचे मत मांडले. तर आता दृश्य 4 मध्ये आपण बघूया सामान्य जनतेचं आंदोलन. सगळे मिळून निसर्गासाठी आवाज उठवत आहेत. कारण आज पृथ्वी संकटात आहे. हिरवी झाडं, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी ही काळाची गरज नाही, तर हा आपला हक्क आहे. आपणच पृथ्वीचं नुकसान केलं तर आपणच तिचं रक्षण करायला हवं. हो, हा लढा सर्वांचा आहे, फक्त सरकारचा नाही, फक्त विद्यार्थ्यांचा नाही, तर ह्या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा हा लढा आहे. तर ह्या लढ्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा, नाही तर स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा मिळणार नाही. पाऊस पाहिला, आपल्या मुलांनाही तो अनुभव मिळायला हवा. शहरातील लोकांनी प्लॉट घेतात, बागकामाची वागणी हे का हवं? मी दुकानदार, मी माझ्या दुकानात प्लॅस्टिक पिशव्या बंद केल्या आहे. मग ग्राहक म्हणते सामान कशात घ्यायचं? मी म्हणालो कापडी पिशवीत घ्या, पृथ्वी वाचवणं हेच खरं व्यावसायिक यश आहे. तरुण पिढी आज रस्त्यावर आली आहे, कारण आता शांत बसून चालणार नाही. प्रत्येक परिवारातील एक जरी व्यक्ती पृथ्वीच्या संरक्षणासाठी पुढे आला तर बदल नक्कीच होईल. मी एक लहान मुलगी आहे. मला स्वच्छ हवा आणि स्वच्छ हवा आणि सुंदर झाडी हवी आहेत. तर धूळ यामध्ये आम्ही कसे जगणार? तर माझं एवढंच म्हणणं आहे की कृपया करून आपण पृथ्वीला स्वच्छ करूया. मी झाडांखाली खेळू इच्छिते, मी घरामध्ये खेळते, तर मला स्वच्छ हवा हवी आहे. तर कृपया करून आपण पृथ्वीला वाचवूया आणि परत एकदा पृथ्वीला हसवूया नाही. मी एक सामान्य नागरिक आहे आणि आपण सगळ्यांनी पृथ्वीचे रक्षण केले तरच पृथ्वी पुन्हा असणार. त्यामुळे पृथ्वी वाचवा आणि निसर्ग वाचवा. स्वच्छ हवा हा लढा पृथ्वीच्या जीवासाठी आहे. तर आपण सगळे एकत्र येऊन पाणी वाचवूया, स्वच्छता करूया, पृथ्वीचे जीवन वाचवूया, प्लास्टिक बंद करूया आणि स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, स्वच्छ झाडी हीच खरी आपली संपत्ती. तुम्हाला लवकरच प्लॅस्टिक कसं कमी करू शकतात म्हणून मला सायबरकडे दृश्य 5 बदलाची सुरुवात. महापौर, कारखानदार आणि अधिकारी सगळे मिळून शहरात झाडं लावतात आणि प्लॅस्टिक बंदी सुरू करतात. आणि पृथ्वी पुन्हा असते कारण तिची मुलं जागी झाली आहेत. मी सगळ्यांचं ऐकून आजच शहरात प्लॅस्टिक बंदी आणि झाडे लागवड मोहीम सुरू करत आहोत. तुमचं म्हणणे मान्य आहे. आजपासून मी माझ्या कारखान्यात कचरा यंत्रणा बसवतो आणि आजपासून मी साफसफाई चालू करतो. यामुळे आपले जे होणारे आजार वगैरे आहे ते सगळं बसते. मला नफा थोडं कमी करायचं चालेल, पण आपण पुढे वाचली पाहिजे. तर साहेब, मी जिम्मेदारी घेतो. मी हजारे झाडे लावीन आणि प्रत्येक नागरिकाला असं सांगेन की प्रत्येकजण एक झाड लावा आणि त्याची देखभाल घ्या. तुमचा निर्धार मला एक नवं जीवन देतो. तुम्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा मी
मध्ये एक विद्यार्थी आपले कवितेद्वारे आपले मनोगत व्यक्त करत आहे. हे पृथ्वी, आम्ही तुझं दुःख ऐकलं आहे. आता आम्ही सर्वजण कचरा करणार नाही व कोणाला करून देणार नाही. आपण सर्वजण पृथ्वीचे रक्षक आहोत. या कार्यक्रमातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आता बदलायची वेळ आली आहे. आपण सगळ्यांनी मिळून ठरवायला हवं पृथ्वीचं रक्षण करायचं. थोडं पाणी वाचवलं, एक झाड लावलं, प्लास्टिकचा वापर कमी केला तर भविष्य आपोआप हिरवं होईल. लक्षात ठेवा मित्रांनो, आपण पृथ्वीचं रक्षण केलं तर ती आपलं रक्षण करेल. ही फक्त जबाबदारी नाही, ही आपली ओळख आहे. शेवटी एक शायरी म्हणू इच्छिते. हरे पेड़ों से दोस्ती निभाओ, हरे पेड़ों से दोस्ती निभाओ, धरती माँ को फिर मुस्कुराओ. हरे पेड़ों से दोस्ती निभाओ, धरती माँ को फिर मुस्कुराओ. ना प्लास्टिक ना गंदगी फैलाओ, चलो मिलकर ग्रीन इंडिया बनाओ. धन्यवाद.